माझा एक मुलगा आयांश, तो हाकेला ओ देत नव्हता. म्हणजे तो इतका स्वतःमध्येच गुंतून गेलेला, म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट पण करायचा नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलायचे तेव्हा तो असा बघायचा. तू कधी आय कॉन्टॅक्ट नाही करायचा. पण 4 वर्षांचा झाला ग तो, तरी बोलत नव्हता. एक बाई जेव्हा प्रेग्नन्सी लीव्ह घेते माहिती आहे ना, डिलिव्हरी नंतर लीव्ह घेते, तसं माझ्या नवऱ्याने माझ्या डिलिव्हरी नंतर 3 महिन्यांची रजा टाकली आणि माझ्या सोबत होता तो. आणि तोही रात्रभर जागायचा. तुमच्याकडे काहीच बँक बॅलन्स नव्हता. मी साधारण 1.5 वर्ष त्या कंपनीसाठी विदाऊट सॅलरी काम केलं. सो मी गुपचूप माझे इयरिंग्स होते, ते इयरिंग्स मी घेतले आणि मी विकून टाकले ते इयरिंग्स. मी तो धडा घेतला. मी त्या दिवशी स्वतःला प्रॉमिस केलं की आयुष्यात कधी असा दिवस नाही येणार की ज्या वेळेला माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतील. 16व्या वर्षापासून खरंच नोकरी करताय ना तुम्ही? मी 12-13 वर्षांची असेल, बाबांची नोकरी गेली. ऑल ऑफ अ सडन बाबांची नोकरी गेली आणि आई काम करत होती. माझी आई नोकरी करत होती. त्यामुळे ना ते दिवस पाहिले ग, की म्हणजे असं ढिगभर आहे आणि ऑल ऑफ अ सडन तुम्ही झिरो झालात. काय करणार आहेस? आपल्या प्रेग्नन्सी नंतरचं जे डिप्रेशन असतं ते तुम्ही अनुभवलंय का कधी? 9 महिने तुझे लाड केले जातात. तुला अरे बाळा काय हवंय, हे खा ते खात, हे सांभाळ, हे हात धरला जातो, इतकं पॅम्पर केलं जातं. आणि द मोमेंट तू बाळाला डिलिव्हर केलंयस, जन्म दिलायस, त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळे बाळाकडे बघतात, तुझ्याकडे कोणी बघत नाही. हीच फिलिंग सगळ्यात आधी तर हिट करते एखाद्या बाईला. किती इम्पॉर्टंट आहे स्त्रियांना की स्वतःच्या पायावर उभं असणं. तू का थांबतेयस? मला भाजी घ्यायची आहे. ते पैसे देता का? भाजी घ्यायची. किंवा मला आज मला अपॉइंटमेंट आहे, पैसे देता का? हो. का? काही स्त्रिया अशा असतात की त्यांची ओळख फक्त त्यांच्या भूमिकांमुळे नाही तर त्यांच्या आयुष्याच्या संघर्षामुळे होते. आई म्हणून, अभिनेत्री म्हणून, उद्योजिका म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक खंबीर स्त्री म्हणून. आज आपल्या सुपर सखीच्या मंचावर अशाच एका ताकदीचं, धाडसाचं आणि आत्मविश्वासाचं प्रतीक असलेल्या अभिनेत्री, पॉडकास्टर आणि उद्योजिका जयंती वाघधरे आपल्यासोबत आहेत. जयंती, खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये. थँक्यू सो मच सायली, इतकं छान इंट्रोडक्शन तू दिलंस माझं. येस. आणि मला सांगा की एक ना सगळ्यात आधी तुम्ही खूप सुंदर दिसता. आपण त्या सगळ्या प्रश्नांवर येणारच आहोत. बट मी ना तुमच्या खूप भूमिका पाहिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही एक उद्योजिका तर आहात, तुम्ही एक पत्रकार आहात, त्याचबरोबर तुम्ही पॉडकास्टर आहात. आणि मला खरंच खूप धडपण आले आज की मी तुमचा इंटरव्ह्यू करते, कारण तुमचे पॉडकास्ट बघून आम्ही तयारी करतो आणि आज तुमचा पॉडकास्ट आपण करतो. किती खूप भारी वाटतं. सो पॉडकास्टर आहात तुम्ही, त्याचबरोबर तुम्ही एक छान आई आहात आणि सुंदर अभिनेत्री आहात. या सगळ्यामध्ये ना तुमचा आवडता रोल कोणता आहे आणि सगळ्यात संघर्ष कशामध्ये वाटतो, म्हणजे कठीण रोल कोणता वाटतो? सायली, सगळ्यात आधी तर खरंच धन्यवाद मला लोकमत सखीच्या या मंचावर बोलवण्यासाठी, कारण हा खरंच खूप मोठा मंच आहे आणि आज मी याचा भाग झाले याचा मला खूप आनंद आहे. सायली, जसं तू म्हणालीस की वेगवेगळ्या भूमिकांमध्ये मी कायम दिसते, पण त्यापैकी जी माझी आवडती आणि माझी जवळची भूमिका तू म्हणालीस की ज्या भूमिकेमुळे मी घडली आहे ना, ती म्हणजे आईची भूमिका. क्या बात आहे. कारण अनेक वर्षांपासून मी पत्रकारिता करते आहे. पत्रकारिता केल्यानंतर मग पॉडकास्टर झाली, स्वतःची कंपनी वगैरे सुरू केली. पण हा प्रवास तर होत राहतो गं, कारण हे आयुष्यातले लाईफ रोल्स आहेत, यामध्ये बदल होत राहणार आहे. पण आईची भूमिका ही कायम असणार आहे, ही परमनंट असणार आहे माझ्यासाठी. आणि ती भूमिका माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. याचं कारण असं की मला ट्विन्स आहेत. तुला माहिती आहे की मला एक नाही तर 2 मुलं आहेत. आणि चांगली 6 वर्षाची, 5 हो, 6 वर्षांची आहेत दोघं पण.
आणि म्हणजे माझं आयुष्य बदललं खरं तर जेव्हा मला मुलं झाली. कारण म्हणजे आपण प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं म्हणतो ना, की तिची 2 आयुष्य असतात. लग्नापूर्वीचं एक आयुष्य आणि लग्नानंतरचं एक आयुष्य. Yes. तर माझ्या बाबतीत ना सायली, लग्नापूर्वी म्हणा किंवा लग्नानंतर म्हणा, मला ना माझं जे फ्रीडम होतं ना, जे स्वातंत्र्य होतं ना, ते नेहमी मला मिळालंय. आणि मी तशी मुलगी आहे की मला कायम माझ्या मनात जे येईल, मला जे वाटेल, मला ज्यात आनंद मिळेल त्या गोष्टी मी करत राहिले. आणि मला देवाच्या कृपेने ती लोकं पण छान मिळाली आजूबाजूची आणि त्यांनी कायम मला सपोर्ट केला. पण मुलं जेव्हा झाली आणि स्पेशली ट्विन्स, त्यामुळे सगळं डबल झालं गं. म्हणजे असं होतं ना बऱ्याच आयांच्या बाबतीत, की तुमचा वजन हा वाढतो आई झाल्यानंतर. तुम्हाला डबल चिन येतं, तुमचं वजन वाढतं, तुम्ही एकदम त्यात अशा डबल ना. हां. तर माझ्या बाबतीत तर उलटच झालं. म्हणजे माझा जो वजन होता त्यापेक्षा आता कमी झाला. कारण त्यांच्या मागची धावपळ आणि सगळ्याच गोष्टी. त्यामुळे मला आनंद आहे, की देवानी मला एक नाही तर 2 छान अशी मुलं दिली. आणि मला आता माझी फॅमिली अशी कंप्लीट वाटते. आणि मी जसं म्हटलं, की तो एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. कारण मुलं झाल्यानंतर माझ्यासारखी मुलगी जिला सतत असं म्हणजे स्वच्छंदी फ्रीडमची म्हणजे येस. म्हणजे नेहमी फ्री राहण्याची सवय होती. कुणी आपल्याला कंट्रोल करणारं नाही आणि हे कंट्रोल करणारे दोघे ऑल ऑफ अ सडन माझ्या आयुष्यात आले. त्यामुळे त्यांच्याकडनं ना मला खूप मोठी गोष्ट आहे ही पेशन्स मी शिकले. मला Wow. हे हवं तर मला हे हवं, मला हे करायचं तर मला हे नाही. मी थांबले. माझ्या आयुष्यात एक ठहराव आला. आणि त्यामुळे त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. म्हणजे बऱ्याचदा असं स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेकदा मी कंट्रोल ठेवत नव्हते. स्वतःच्या वेगवेगळ्या ज्या पर्सनल आपले ॲस्पेक्ट्स असतात ना, जसे इमोशन्स असतात, राग लवकर येणं किंवा लगेच बोलून मोकळं होणं, ते आता नाही. आता डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो म्हणजे. हो. आणि आता त्यांच्यामुळे ना इतकं ते छान आत्मसात झालंय ना मला, की मी खूप कंट्रोलमध्ये छान राहते, पॉझिटिव्हिटी असते, शांत झाली आहे मी. आणि त्यांच्यामुळे खूप गोष्टी आपण जेव्हा शांत होतो ना, जेव्हा तो ठहराव येतो ना, तेव्हा आपण त्या गोष्टींविषयी एक अभ्यास कळतो आपल्याला त्यामागचा. आपण गोष्टी ॲनलाईज करायला सुरू करतो, ऑब्झर्व करायला सुरू करतो. त्यानंतर कळतं की आपण जे करतोय ते योग्य आहे का? तर तो जो ठहराव असतो ना आयुष्यातला, तो सहज मिळत नाही असं मला वाटतं. आणि त्या दोघांमुळे माझ्या आयुष्यात तो ठहराव आलाय. येस. आणि काय नाव आहे त्यांचं? आदिश आणि आयांश. आयांश. येस. तर आदेश आणि आयांश. सो आणि तुम्हाला मी एक प्रश्न विचारला होता, की कोणता कठीण आहे तुमच्यासाठी? कठीण रोल असं नाही म्हणता येणार मला. पण मी जसं तुला म्हटलं की खूप काही शिकवलंय मला त्या दोघांनी. तर मी तुला एक वेगळी त्या मागची स्टोरी सांगते. सो माझ्या मुलांचा जो जन्म झाला ना, तो कोविड काळाच्या 1 वर्षाआधी झाला. म्हणजे ज्या वर्षी मी त्यांचा फर्स्ट बर्थडे सेलिब्रेट केला, त्याच्या 2-4 दिवसांनी ना लॉकडाऊन लागलं. आणि मला माहीत नाही, पण तुला याबाबत माहिती आहे की नाही, पण कोविड काळात जन्मलेली जी मुलं आहेत ना, त्यांचा एक वेगळा संघर्ष आहे. कारण त्यांच्या वाढत्या वयामध्ये ते इतर मुलांसारखे दुसऱ्या मुलांमध्ये रमत नव्हते, ते खेळत नव्हते. मुलं ग्रो कशी होतात ग, जेव्हा आपण कसे झालो ना, आपण एक दुसऱ्या लहान मुलांसोबत आपण खेळलो, मैत्रिणी बनल्या, मित्र बनले, मग भांडलो, त्यातून आपण शिकलो, त्यातनं आपल्याला बोलता आलं, त्यातनं आपल्याला शब्द सुचायला लागले, खेळायचं कसं, टीम स्पिरिट काय असते. या सगळ्या गोष्टींमध्ये माझी मुलं थोडीशी एक स्टेप मागे गेली. कारण तो कोविडचा काळ होता. साधारण जेव्हा त्यांचं वाढतं वय होतं, त्याच वेळेला लॉकडाऊन होता. आणि आमच्याकडे पर्यायच नव्हतं. 2 लहान मुलं 1-1 वर्षाची ही घरात होती. दुसऱ्या मुलांसोबत खेळू शकत नव्हती. आणि काय करणार घरात राहून? तर मग स्क्रीन टाईम खूप वाढला. ते यूट्यूब बघायची, ते मोबाईल बघायचे. आणि इतका स्क्रीन टाईम वाढला ना एका पॉईंटला, की आम्हालाही ते रिअलाईज झालं नाही. आणि त्यातही एक खूप कठीण गोष्ट आमच्या बाबतीतली अशी झाली, की
मी आणि माझा नवरा आम्ही दोघंही अशा क्षेत्रात काम करत होतो की जिथे कोविड काळात ही कामं चालू होती. हो. मी मीडियामध्ये होते, पत्रकार होते, त्यामुळे मला रोज जायलाच लागायचं ऑफिसमध्ये आणि त्यामुळे त्यांना वेळही देता आला नाही. इतकं ते चॅलेंजिंग होतं ना की एका पॉईंट नंतर साधारण दीड वर्षानंतर त्या कोविडच्या काळातच आम्हाला रिअलाईज झालं की माझा एक मुलगा आयांश तो हाकेला ओ देत नव्हता. म्हणजे तो इतका स्वतःमध्येच गुंतून गेलेला की तो इतर मुलांप्रमाणे तो मिक्स होत नव्हता किंवा सोशली अवेअर होत नव्हता. म्हणजे तो आय कॉन्टॅक्ट पण करायचा नाही. जेव्हा मी त्याच्याशी बोलायचे तेव्हा तो असा बघायचा, तू कधी आय कॉन्टॅक्ट नाही करायचा. मग बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्यात. त्याला बोलतात तो बोलायचाच नाही. म्हणजे मी आता काय होतं ना, जेव्हा तुम्हाला 2 मुलं आहेत तर तुम्ही सतत कंपेअर करता ना एकमेकांना. मग हा तर छान बोलतोय, हा तर हाकेला ओ देतोय, हा माझ्या डोळ्यात बघून बोलतोय, हा एक्सप्रेस होतोय आणि हा काहीच करत नव्हता. हा एकटा एकटाच त्याच्या गोष्टींमध्ये रमत होता. तो आय कॉन्टॅक्ट करत नव्हता. मग आई म्हणून मी हादरले, मी घाबरले होते. कारण मला असं झालं की माझ्या बाळाला का असं होतंय, जेव्हा की मी इतकी छान बोलते आणि मी मी संवाद साधू शकते, मी इतकं बोलू शकते, मग माझ्या मुलांनी माझा हा गुण का घेतला नाही किंवा तो का बोलत आणि नाहीये. तुमचं क्षेत्रच बोलण्याचं आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे मला असं वाटतं एका पॉइंटला खूप जास्त अपेक्षा करतो आपण मुलांकडून, पण 4 वर्षांचा झाला ग तो, तरी बोलत नव्हता. आणि त्या दरम्यान म्हणजे ऑफकोर्स आम्ही थांबलो नाही 4 वर्षापर्यंत. त्याच्या आधीपासूनच आम्ही अनेक थेरपीज सुरू केल्या, अनेक टेस्ट सुरू केले. मग ही टेस्ट करा, ती टेस्ट करा, मग ही थेरपी घ्या, स्पीच थेरपी घ्या, ऑक्युपेशनल थेरपी घ्या, अशा दुनियाभरचे थेरपीज असतात. आणि त्या थेरपीजला मी माझ्या मुलाला घेऊन जात होते त्या दरम्यान आणि खूप महागडे थेरपीज असतात बाय द वे हे. आणि तिथे जाऊन जेव्हा बाकीचीही मुलं मी बघत होती ना, एक आई म्हणून खूप त्रासदायक गोष्ट होती ग ती. म्हणजे अचानक मूल ओरडायचं, अचानक त्याला राग यायचा, अचानक तो का म्हणजे हे कारण ह्यासाठी होती कारण ती सगळी कोविडच्या काळात जन्मलेली मुलं होती आणि त्यांना ना इतर मुलांचा सहवासच भेटला नाही आणि ते घरातल्या घरात फक्त त्या स्क्रीन टाईम सोबत आणि जे काही छोटे मोठे खेळ असतात त्यातनं ते काय घडतील. तर तो एक खूप भयंकर काळ होता सायली माझ्यासाठी, पण मी फेस केला ग. मी आता फेस बोलतो? केला. आता तो थांबतच नाही. इतका बोलतो. क्या बात आहे. सो मला असं वाटतं म्हणजे मी पण त्याला काही झालं होतं का म्हणजे डॉक्टर? हा सो जेव्हा त्याची ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा असं आम्हाला सांगण्यात आलं होतं की ते ऑटिझमच्या अम्ब्रेला खाली आहे. त्या अम्ब्रेलाच्या खाली त्याचे जे गुण आहेत, सिम्पटम्स आहेत ते मॅच होत आहेत. तेव्हा तर जो धक्का लागला की असं वाटलं आईला आपलं बाळ ऑटिस्टिक आहे की काय. कारण शेवटी आई म्हणून आणि बाबा म्हणून दोघांना खूप काळजी वाटत होती. आणि काही केलं तो बोलतच नव्हता. 4 वर्षाचा मुलगा बोलत. त्यातही आपल्या सोसायटीमध्ये तुला माहिती आहे की लोक आणखी घाबरवतात. मग आणखी कोणी भेटलं किंवा काय कोणी घरी आलं की ते म्हणायचे, "हैला 4 वर्षाचा आणि अजून बोलत नाही? हा एवढा मोठा झाला हा अजून बोलत नाही?" सो ते खूप एक आई म्हणून खूप त्रासदायक गोष्ट होती माझ्यासाठी. पण आम्ही हार नाही मानली. म्हणजे मी असो किंवा माझा नवरा असो, आम्ही आमचा पूर्ण वेळ दिला त्यांना. म्हणजे एक थोड्या वेळासाठी मी माझं करिअरही थोडंसं बाजूला ठेवलं आणि माझ्या बाळाला मी कसं बोलतं करीन ना, ह्यासाठी जे काय आम्ही दोघांनी मिळून ते एक धनुष्यबाण हातात घेतलं होतं. आणि देवाच्या कृपेने इतके त्यामागे कष्ट आहेत आणि आमचे कष्ट काहीच नाही आहेत गं. अशा मला माहीत नाही ऑटिझमविषयी लोकांना किती अवेअरनेस आहे, पण आता ह्या मुलांची संख्या वाढत चालली आहे. आणि स्क्रीन टाईम म्हणा, काही पॅरेंट्स आजही सर्रास म्हणजे कुठे क्लिनिकमध्ये भेटले, कुठे काही मॉल्समध्ये भेटले, सर्रास मुलांच्या हातात मोबाईल असतो आणि ते स्क्रोल करत जातात, करत जातात, करत जातात. आय मीन दिस इज एडिक्शन. जसं तुम्ही ड्रग्ज म्हणताय हे एका प्रकारे एडिक्शन आहे, कारण हे त्या लहान बाळाच्या डायरेक्ट ब्रेनवर इफेक्ट होतोय आणि त्यामुळे तो बाकीच्या सराउंडिंगकडे बघतच नाही आहे. तो इतर मुलांसोबत खेळतच नाही आहे. त्याची वाढ कशी होणार? आपण जसे म्हणतो ना आपण सोसायटी हे खूप महत्त्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यात. समाजातील वेगवेगळ्या मुलांशी आपण बोलतो, खेळतो, तेव्हा जाऊन आपण घडलो ना. तर
मला वाटतं या गोष्टी हल्ली खूप मिसिंग होत आहेत आणि लहान मुलांवर त्यांचा खूप परिणाम होतो आहे. आणि या पॉडकास्टच्या निमित्तानं मला वाटतं आय होप जर जे पॅरेंट्स किंवा जे पालक आपल्या मुलांना सर्रास असा मोबाईल देत असेल आणि टी व्ही लावून देत असेल तासन तास, त्यांनी खरंच ह्याचा विचार करावा. पण आयांश फायनली त्यातनं बाहेर पडला आणि जसं मी म्हटलं आज तो इतका बोलतो की तो थांबतच नाही आणि मला असं करावं लागतं, आयांश गप्प बस रे. किती गोड. सो हा एक खरंच खूप चॅलेंजिंग प्रवास होता माझ्यासाठी. तुम्ही म्हणालात की मगाशीच म्हणालात मी एक फ्री बर्ड होते, म्हणजे लग्नाच्या आधी किंवा बाळ व्हायच्या आधी मी फ्री बर्ड होते आणि नंतर सडन बाळ झाल्यानंतर मला चौकटी कळाल्या. ठीक आहे, बट तेच मला विचारायचं आहे, पण हा जो तुमचा फेज होता त्याच्यानंतर स्वतःचं करिअर कसं जपलं? म्हणजे एवढं करिअर सुद्धा सुंदर प्रकारे हाताळलं तुम्ही की नोकरी सोडून सुद्धा आज जे काही तुम्ही करताय ते सोपं नाहीये. सो हे सगळं कसं हाताळलं मग तेव्हा? म्हणजे गंमत म्हणजे सायली हीच आहे की लग्नाआधी तर मी फार ॲक्टिव्ह नव्हतेच किंवा करिअर वाईज मी इतकी छान करतच नव्हते. पण लग्नानंतर मी खऱ्या अर्थाने छान काम करायला लागले हां. आणि बाळ झाल्यानंतर मी आणखी छान काम करायला लागले. हा खरं तर गमतीचा भाग आहे. कारण बघ ना किती इंटरेस्टिंग आहे ना. म्हणजे युजली बायकांच्या बाबतीत असं घडतं की लग्नाच्या आधी तुम्ही करा जे करायचे ते, लग्नानंतर मग काही काही गोष्टींमध्ये कंट्रोल यायला लागतं, लिमिटेशन्स यायला लागतात. आणि बाळ झाल्यानंतर तर बाई बऱ्याचदा घरी बसते. पण माझ्या बाबतीत सगळं उलट झालं की बाळ झाल्यानंतर मी जास्त आणखी वेगानं काम करायला लागले. कारण मी जसं म्हटलं तसं त्यांच्या सहवासात राहून इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या ना की बापरे. म्हणजे स्वतःवर ताबा कसा आणायचा, कंट्रोल कसा आणायचा आणि त्यातून गोष्टी कशा शिकायच्या, त्यांचे एक एक प्रश्न जेव्हा ते विचारतात निरागसपणे, त्यातला जो आनंद असतो ना, तो आनंद घ्यायचाच विसरले होते मी. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद हा त्यांनी मला शिकवला आणि त्यामुळे मला वाटतं ती एक वेगळीच मजा असते. मस्त. आणि तुमच्यामुळे अनेक स्त्रिया इन्स्पायर होतात तुमच्यासारख्या स्त्रियांमुळे, आणि त्यातलंच महत्त्वाचं नाव म्हणजे तुमचं घेतलं जातं. अ, तसाच एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या बायकांना भरपूर पुरुषांवर अवलंबून असतात. म्हणजे बऱ्याचदा, म्हणजे असं नाही म्हणता येणार की आताची स्त्री स्वातंत्र्य तर आहेच, घराच्या बाहेर जाऊन ती काम तर करते, पण अजूनही अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की ज्यांना असं वाटतं की जाऊ दे, मी घरी बसते, मस्तपैकी घरचं काम करते आणि छानपैकी नवरा पॉकेट मनी देईल, मी त्यावर लक्ष केंद्रित करते. किती इम्पॉर्टंट आहे स्त्रियांना की स्वतःच्या पायावर उभं असणं? खूप 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 इम्पॉर्टंट आहे की प्रत्येकीनं स्वतःच्या पायावर उभं असणं, प्रत्येकीनं फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असणं हे खूप महत्त्वाचं आहे सायली. कारण एक सिम्पल एक्झाम्पल आहे गं. म्हणजे तू असो किंवा मी असो किंवा इतर कुठलीही एक स्त्री असो, जर ती पैसे कमवायला लागली आणि तिच्या बँकेत चांगले पैसे आहेत, ती फिनॅन्शियली इंडिपेंडेंट झाली, तिला इतरांवर अवलंबून राहायची गरज नाही आहे. नंबर 1. लग्नानंतरचं सोड गं, आपले आई बाबा तर आपल्यासोबत कायमच असणार आहे ना. लग्न होऊ दे, बाळ होऊ दे, काही होऊ दे, माझी आई आहे, माझे बाबा आहेत. बरोबर. एका पॉइंट नंतर जेव्हा ते म्हातारे होतात किंवा त्यांच्यामध्ये आजारपण सुरू होतात, त्यावेळेला जर माझ्याकडे पैसे असतील तर मी वाट पण नाही बघणार की म्हणजे माझा भाऊ त्यांची काळजी घेईल किंवा काय. माझ्याकडे आहेत ना, तर मी त्यांना सांभाळीन. म्हणजे बेसिकली असं आहे ना, फिनॅन्शियली इंडिपेंडेंट असणं म्हणजे तुम्ही इतरांचा सांभाळ करायला लागता इतके सक्षम होता की स्वतःचा तर सांभाळ करताय, पण इतरांचाही तुम्ही सांभाळ करता. म्हणजे किती सुंदर गोष्ट आहे. इनफॅक्ट सायली, आता तर जग बदलत चाललंय. म्हणजे बऱ्याचदा आता असंही होतंय, म्हणजे हल्लीचे जे कपल्स आहेत ज्यामध्ये जेनझीज सुद्धा आपण काउंट करू शकतो, कारण त्यांचे विचारच वेगळे आहेत. हो. मला असं वाटतं जेनझी कपल्समध्ये तर इतकं सगळं प्रॅक्टिकल झालंय ना आणि ते खरं आयुष्य जगतायत बघ. कारण जेनझी कपलमध्ये जो पुरुष आहे आणि जी स्त्री आहे त्यांना सगळंच बॅलन्स हवंय, सगळंच इक्वल हवंय. मग त्यात महिला म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ते का डेटला जरी गेले तरी तिथे बघ एक्सपेक्टेड असं नाही आहे की पुरुषच बिल भरणार.
तिथे मुलगी पण इनफॅक्ट तो पुरुष सांगेल चल हाफ हाफ करूया, हां. कारण ही त्यांची MM करायचं. हा, ही त्यांची मेंटॅलिटी आहे, त्यांचे विचार आहेत जे चांगले आहेत. आणि मला वाटतं शेअर द बर्डनचं परफेक्ट एक्झाम्पल आहे हे. इनफॅक्ट आता असेही कपल्स आहेत की ज्यांना मुलंच नको आहे, त्यांना पैसे कमवायचे आहेत, त्यांना छान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग करायचं आहे, छान घर घ्यायचं आहे, गाडी घ्यायची आहे, पण त्यांना मुलांचं ओझं नको आहे, ती जबाबदारी नको आहे. मला असं वाटतं की ना तशाही लोकांचं ना कुठेतरी रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. आपण बऱ्याचदा त्यांना नेगेटिव्ह दृष्टीने बघतो की अरे हे काय आयुष्य आहे का, असं नसतं, मुलं पाहिजे ना, तुमचं कुटुंब पूर्ण बरोबर आहे, पण हे मत तुमचं आहे ना, हे तुम्ही इतरांवर तर लादू शकत नाही. बऱ्याचदा हल्ली म्हणजे स्त्रियांचं असं असतं की त्यांना मुलंच नको आहेत, मग ते एखादं पेट अडॉप्ट करतात, एखादं कुत्रं किंवा मांजर त्यांच्याकडे असते आणि ते त्यात समाधानी असतात. एंड ऑफ द डे मला असं वाटतं ना, तुम्ही समाधानी राहा आणि आनंदी राहा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं प्लॅनिंग करा आणि तसे जगा. म्हणजे कुणावर उगीचच फोर्सफुली जसं आपल्या बाबतीत व्हायचं मला माहित नाही तुझ्या बाबतीत झालं, पण एक मुलगी एका सर्टन एजला आली की मग लग्न कर लग्न कर लग्न कर. Yes, मला yes, हे वाटतं होतं हां, सगळ्यांसोबत. पण मला असं वाटतं की आता ना ते जरा प्रमाण कमी झालंय मे बी, कारण आता शिक्षण खूप जास्त झालेलं आहे. म्हणजे आई बाबाही शिक्षित आहेत आणि मुलंही शिक्षित आहेत आणि एक विचारांची देवाणघेवाण पण खूप आहे. प्रॅक्टिकली लोक जगत आहेत आणि प्रॅक्टिकल डिसिजन्स घेतले जात आहेत. म्हणजे मला विचारशील तर आय विल ऑलवेज से की छान म्हणजे लग्न करा, मुलं होऊ देत, छान परिवार म्हणून राहा, कारण त्यात जो आनंद आहे ना तो कशातच नाही असं मला वाटतं. पण असेही कपल्स आहेत आणि त्यांचाही मला असं वाटतं आपण रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे. ज्यांना जसं जगायचं आहे जगा, पण आनंदी जगा, स्ट्रेस फ्री जगा. हे आजच्या खरं तर भांडू नका, छान राहा, खुश राहा. एक्झॅक्टली है ना? क्या बात आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं की सगळ्याच महिलांनी सेल्फ इंडिपेंडंट असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, त्यालाच जोडून एक प्रश्न घ्यायचा आहे की पैशांची खरी किंमत ना आपल्याला त्या गोष्टी दिसल्याशिवाय नाही होत. मग तसं तुमच्या आयुष्यात असं काही झालं आहे का? कारण मला असं कळालं आहे की तुमच्याकडे काहीच बँक बॅलन्स नव्हता. आणि तो संघर्ष काळ खूप वेगळ्या लेवलचा होता. कारण एक पत्रकार म्हणून दिसणारी, एक अभिनेत्री म्हणून दिसणारी, एक पॉडकास्टर म्हणून दिसणारी, एक बिझनेस वुमन म्हणून दिसणारी जयंती खूप वेगळी आहे. आणि जेव्हा तिच्याकडे बँक बॅलन्स नव्हता त्यावेळी तिने कसं सांभाळलं ते सगळं आणि कसा होता तो पिरियड तुमच्यासाठी? हो, असा एक काळ आला होता माझ्या आयुष्यात की जेव्हा माझ्याकडे अजिबात बँक बॅलन्स माझं बँक बॅलन्स ॲक्च्युली संपलं होतं, पण ते असं मी उडवलं नव्हतं कुठे. तर त्याची एक स्टोरी आहे. मी एका कंपनीसोबत काम करत होते आणि मी त्या कंपनीचं नाव नाही घेणार, पण त्यांना बरेच बिझनेस लॉस झाले. आता ऑफकोर्स बिझनेस मध्ये प्रॉफिट लॉस होतच असतात, तर त्यांना तसे बरेच लॉसेस झाले. आणि माझे संबंध इतके चांगले होते ना, म्हणजे त्या कंपनीला मी माझी कंपनी समजत होती, मी माझं घर समजून काम करत होती. म्हणजे मी थोडीशी इमोशनल असल्यामुळे माझी फॅमिली आहे, मी असं त्या कंपनीला, जरी मला त्याच्यात काही माझी मोठी पोझिशन नव्हती किंवा मी त्या कंपनीचा पार्ट नव्हती, पोझिशन होती पण कंपनीचा पार्ट नव्हती, पण स्वभावाचा भाग म्हणूया, मी साधारण 1.5 वर्ष त्या कंपनीसाठी विदाऊट सॅलरी काम केलं. आणि 1.5 वर्ष मी त्या कंपनीसाठी विदाऊट सॅलरी काम केलं. माझ्या अकाउंटमध्ये चांगली अमाऊंट होती जी हळूहळू 1.5 वर्षात माझी बऱ्यापैकी अमाऊंट ती नील झाली होती. कारण मला सॅलरी मिळत नव्हती तरी पण मी माझी जी जबाबदारी होती ती म्हणजे मी करतच होती. इथे पैसे जे मला द्यायचे, बिल्स मला भरायचे, ते मी माझे भरत होती. तर आणि मी घरी हे कळू दिलं नव्हतं. आता सगळ्यांना कळणार, मी घरी हे कळू दिलं नव्हतं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, कारण मला माहिती आहे की ते सहज माझी मदत करू शकले असते. पण माहित नाही ग, स्वाभिमान किंवा तशीच आहे मी कधीच कुणावर डिपेंड राहिली नाही. 16 म्हणजे वर्षांपासून नोकरी करताय असंही आम्ही ऐकलंय. 16 वर्षांच्या ना? 16 वर्ष म्हणजे 16 वर्षांची होती जेव्हा ट्युशन स्टार्ट केले होते मी. येस. तर तसं झालं आणि मला कुणालाही कळू द्यायचं नव्हतं की माझ्याकडे पैसे नाही आहे. त्यामुळे मी गपचूप, म्हणजे माझं बऱ्यापैकी सोनं मी बनवून ठेवलेलं, सो मी गुपचूप माझे इयरिंग्स होते, ते इयरिंग्स मी घेतले आणि मी विकून टाकले ते इयरिंग्स.
आणि साधारण मला काहीतरी 80-90 हजार रुपये मिळाले होते मला त्याचे. बापरे. पण ते 80-90 हजार जे मला मिळाले ना, त्यानंतर माझ्यात ती बिझनेसवाली स्किल डेव्हलप झाली. म्हणजे ठीक आहे ग, गोष्टी घडत असतात, म्हणजे मी खूप पॉझिटिव्हली घेते. पण त्यातनं जे तुम्हाला शिकायला मिळतं ना, जे धडे मिळतात ना, जर ते तुम्ही नाही घेतले ना, मग संपलं. मी तो धडा घेतला. मी त्या दिवशी स्वतःला प्रॉमिस केलं की आयुष्यात कधी असा दिवस नाही येणार की ज्या वेळेला माझ्या अकाउंटमध्ये पैसे नसतील. सो मला वाटतं की तो एक धडा होता जो देवानी मला दिला आणि त्याची गरज होती ग. कारण इतक्या निस्वार्थीपणा तुम्ही कोणासाठी काम करताय आणि तुम्ही स्वतःचा विचारच करत नाही आहात, म्हणजे यातही येस. कुठेतरी एक आपली चूक आहे असं मला वाटतं. कारण इतकंही कुणासाठी करू नये येस. की तुम्हीच शून्य होऊन जाता. सो मला असं वाटतं की तो एक काळ होता जो मी खूप स्ट्रॉंगली फेस केला आणि आज मला आनंद आहे ग त्या गोष्टीचा. कारण आत्ता मला माहिती आहे हा दिवस माझ्या आयुष्यात परत कधीच येणार नाही. आता असाच ॲटिट्यूड हवा. येस, आणि असे दिवस येतील की मी माझ्या मित्रमैत्रिणीची मदत करेन आणि त्यांना त्यांचं सोनं कधी विकू देणार नाही. क्या बात आहे. पण माझ्या आयुष्यात असा दिवस कधीच येणार नाही हे मी स्वतःला प्रॉमिस केलं. आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे सायली, की आज देवाच्या कृपेने मी अजून एवढी मोठी झालेली नाही आहे, पण चांगलं चाललंय. क्या बात आहे. कारण झी सारख्या मोठ्या ब्रँडमध्ये जर तुम्ही खूप मोठ्या पोस्टवर होतात आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटींचे तुम्ही इंटरव्ह्यू केलेले आहेत. सो सुरुवातीलाच मी म्हणाले जसं की मी आल्या जसं म्हटलं की ठीक आहे, आता आपण पण एकत्र काम केलं आहे, त्याच्यामुळे ती जयंती माहिती आहे, पण ही जयंती खूप वेगळी आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला पण खूप दडपण आलं होतं की आज तुमचा इंटरव्ह्यू करायचा आहे. सो क्या बात आहे. ते तर आहेच. आणि अजून मगाशी आपण जो प्रश्न घेतला की 16व्या वर्षापासून तुम्ही नोकरी करताय. सो 16व्या वर्षापासून खरंच नोकरी करताय ना तुम्ही? नोकरी म्हणजे हो, म्हणजे हे सगळं ना माझ्या आईने शिकवलंय ग मला. कारण माझी आई ही नोकरी करत होती सुरुवातीपासून आणि तिने खूप आपण म्हणतो ना असं घरकाम पासून सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याची ना किंमत आहे मला. आणि म्हणजे ऑफकोर्स आमचे काही खूप वाईट दिवस नव्हते, पण तिची ती एक वेगळी स्टोरी आहे. सो असं होतं की खूप छान मस्त चाललेलं सगळं, फिनान्शियली एकदम मस्त होतो आम्ही. म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार, मला त्यावेळेला जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला बाबा ना आठवड्याचे 400 रुपये द्यायचे ॲज पॉकेट मनी. म्हणजे तू इमॅजिन कर की किती सेटल्ड लाईफ होतं माझं. Actually, मला मी महिन्याला मिळायचे. मी शाळेत असताना पप्पा मला द्यायचे 400 रुपये आणि इतकं मस्त चालायचं. आणि एक दिवस म्हणजे मला आठवतं मे बी मी 12-13 वर्षांची असेन, बाबांची नोकरी गेली. ऑल ऑफ अ सडन बाबांची नोकरी गेली आणि आई काम करत होती. माझी आई नोकरी करत होती. त्यामुळे ना ते दिवस पाहिले ग, की म्हणजे असं ढिगभर आहे आणि ऑल ऑफ अ सडन तुम्ही झिरो झालात. काय करणार आहेस? सो यू हॅव टू फेस इट. तेवढंच आहे मंत्र. त्या पलीकडे काहीच नाही. तू रडशील, तू तू गिवअप नाही करू शकत, पण तू रड. तुला काय वाटतंय तू रड. तू 2 दिवस नको उठूस. तू स्वतःला लॉक करून ठेव. तू काहीही कर, पण तुला गिवअप करणं हा ऑप्शनच नाही आहे. यू हॅव टू फेस इट. हे माझ्या आईने मला शिकवलंय. कारण त्यावेळेला आईच बघत होती सगळं. तेव्हा आम्हाला कळलं की स्त्री पुरुष असं काही नसतं. माझ्या बाबांना तिने फील करून नाही दिलं कधी की मी कमवतेय. सगळं बॅलन्स केलेलं त्यावेळेला सुद्धा. त्यामुळे मला वाटतं मी तिच्याकडनं शिकले. आणि तेव्हा असेन मी, मला वाटतं 7वी-8वीत असेन ग, जेव्हा मी ट्युशन्स घ्यायला स्टार्ट केले. मी म्हटलं मी काय करू शकते मम्मा? तर मग ती म्हणाली तू ट्युशन घे ना, तुझं इंग्लिश छान आहे, तू छान अभ्यास करतेस, तू ट्युशन घे, लहान लहान मुलांचे ट्युशन्स घे. आणि मी स्टार्ट केलं ट्युशन घ्यायला. तेव्हापासून जे कमवायला सुरुवात केली ना, कधी ब्रेकच नाही दिलं स्वतःला. कॉलेजमध्ये असताना पण पार्ट टाईम जॉब केला. त्यामुळे ना त्याची किंमत माहिती आहे. आणि त्यामुळे म्हणजे कायम कृतज्ञ राहीन मी. जे काही देव देतोय थोडंफार ते होत राहतं, पण मला वाटतं कृतज्ञ राहणं खूप गरजेचं आहे आपल्याला.
जेव्हा आपल्याला देव देतो ना त्याला थँक्यू म्हणणं, धन्यवाद म्हणणं खूप गरजेचं आहे आणि त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. कारण अनेकदा असं होतं ना, आपल्याला मिळत जातं. सॅलरीड लोकांचं होतं ना, दर महिन्याला पगार येतोय, दर महिन्याला पगार येतोय, दर महिन्याला एका पॉईंटला ना आपल्याला किंमत नाही राहत. हां, आता सॅलरी होईल ना, आता सॅलरी होईल, आता सॅलरी होईल. पण एक दिवस असा येऊ शकतो तुमच्या आयुष्यात जेव्हा ती सॅलरी थांबू शकते. मग काय कराल तुम्ही? सो आय थिंक खूप खूप खरं आहे. पुढचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जसं मी म्हटलं की फायनान्शियली इंडिपेंडेंट नाही, पूर्णच इंडिपेंडेंट, कुठल्याच बाबतीत कशाच बाबतीत कुणाचीच गरज नाही आहे, कुणाच्याच आधाराची गरज नसणं. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही असे दगड होऊन जा, नाही, पण एक आतमध्ये कुठेतरी ते ठेवा की इमोशनली जरी डिस्टर्ब असेल ना, नको, कशाला कोणाच्या आधारावर थांबायचं. स्वतःला स्वतः आपण उभं करू शकतो ना परत. मला वाटतं ते इम्पॉर्टंट. तुम्ही आता म्हणालात की इमोशनली कोणाच्या आधाराची काय गरज आहे, खूप सुंदर वाक्य ते. आणि त्याचबरोबर एक असतं ना की तुम्हाला कधी डिप्रेशनचा सामना करावा लागला आहे का? किंवा जेव्हा दोन बाळांना तुम्ही जन्म दिलात आणि एवढ्या ग्लॅमरस फील्डमधला तुम्ही आहात आणि त्याच्यानंतर सडन ऑफ द 2 बाळांना जन्म दिल्यानंतरचं जे म्हणजे आपल्या प्रेग्नन्सीनंतरचं जे डिप्रेशन असतं ते तुम्ही अनुभवलं आहे का कधी? ॲक्च्युली पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात त्याला. येस. ज्याबद्दल ना कुणीच बोलत नाही अगं. प्रेग्नन्सी नंतर किंवा डिलिव्हरी नंतर जे डिप्रेशन एखाद्या बाईला येतं ना, त्याविषयी कुणीच बोलत नाही. तू इमॅजिन कर, एक मुलगी जी सकाळी उठते, तिचं रुटीन करते, बॅग घेते, कामाला जाते, संध्याकाळी मित्रमैत्रिणींना भेटली, घरी आली, हे तिचं रुटीन आहे. लग्नानंतर पण जवळजवळ तेच रुटीन असतं, थोडंसं किचनमधलं काम जास्त वाढतं, बाकी रुटीन तेच असतं. ऑल ऑफ अ सडन 9 महिने तुझे लाड केले जातात. तुला, अरे बाळा काय हवंय, हे खा, ते खा, हे सांभाळ, हात धरला जातो, इतकं पॅम्पर केलं जातं. आणि द मोमेंट तू बाळाला डिलिव्हर केलंयस, जन्म दिलायस, त्याच्यानंतर पहिल्यांदा सगळे बाळाकडे बघतात, तुझ्याकडे कुणी बघत नाही. हीच फिलिंग सगळ्यात आधी तर हिट करते एखाद्या बाईला. पण आजही आपले आई बाबा बघतो, नोटीस करते, आधी आपल्याला विचारतात येऊन की माझी मुलगी कशी आहे. पण ह्याला काही म्हणजे आपण असं नाही म्हणत की उद्या जाऊन बाळाला बघू नका, नाही, पण हे एक सायकोलॉजी आहे का, सगळे तेच करतात. पण ना हे सुरुवात होते, तुम्हाला ती सवय झालेली असते. आणि त्याचबरोबर तुम्हाला हल्ली सीझर्सचे केस इतके वाढलेत, मी स्वतः सीझर केलं, तुमचं फाडलं जातं, इथे मणक्यात तुम्हाला इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला लगेच उठून बसायचं आणि बाळाला दूध पाजायचं आहे. हे इझी नाही आहे. पण याविषयी 2 ट्विन्स होत. एक्झॅक्टली माझ्या बाबतीत तर ते खूप जास्त झालं होतं, कारण मी अशी बसायचे आणि माझी पाठ गेलेली, त्यात माझा वजन कमी झालेला, मला सरळ बसता येत नव्हतं. तो वेगळाच फेज होता सायली. आणि रात्रीची झोपच नव्हती. ट्विन्स म्हणून सगळे खुश होतात, अहिला ट्विन्स, थांबा जरा. एक रडलं की दुसरं आवाजाने रडणार, एक हसलं की एकाला एक खेळणं पाहिजे तर दुसऱ्याला तेच. एक्झॅक्टली, रात्रीचं तेच सीन असायचे आमचे की जरा झोपले नाही, एक रडलं, तो रडला, त्याला उठवते, दुसरा रडला, अरे मी कसं घेऊ, मी काय करू. तो ते एक वेगळंच, म्हणजे मी इतकं चॅलेंजिंग माझ्या आयुष्यात काहीच नाही बघितलं जे 2 मुलांना सांभाळायचं असतं ना. पण माझ्या नवऱ्याने मला खूप साथ दिली सायली. म्हणजे एक बाई जेव्हा प्रेग्नन्सी लीव्ह घेते माहिती आहे ना, डिलिव्हरी नंतर लीव्ह घेते किंवा त्याच्या आधी पण जे 6 महिन्याची सुट्टी असते आपली, तसं माझ्या नवऱ्याने माझ्या डिलिव्हरी नंतर 3 महिन्यांची रजा टाकली आणि माझ्या सोबत होता तो. आणि तोही रात्रभर जागायचा. पण असं मी साधारण वर्ष अनुभवलंय. आणि तो असतो ग, कारण तुझं शरीर बदलतं ना. आपण मुली म्हणून आपल्याला क्रॉप टॉप्स घालायला आवडतात, कारण आपलं छान फिगरमध्ये असतं. त्याच्यानंतर जेव्हा मला माहीत नाही, आता तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल, डिलिव्हरी नंतर फक्त स्वतःचं पोट बघ, तू असं बघत राहशील की काय. आय नो, म्हणजे आता सगळे मे बी असे ट्रोलही करतील की हा माहिती आहे, म्हणजे डिलिव्हरी नंतर काय एक्सेप्ट करते मी केलंय एक्सेप्ट स्वतःला, पण थोडा टाइम तरी द्या ते एक्सेप्टन्ससाठी. तू ऑल ऑफ अ सडन स्वतःला बघतेस असं सगळं लोंबकळत, काय करशील. सो हा सगळा पार्ट अँड पार्सल आहे. पण मी जसं म्हटलं तसं की
शेवटी तुमच्यावर आहे तुमची इच्छाशक्ती आणि तुम्ही किती पॅशनेट आहात तुमच्या कामाविषयी तुमच्या फॅमिलीविषयी सगळं बॅलन्स होतं. मला असं वाटतं तो टाईम मॅनेजमेंट असतं ना ते जर तुम्हाला जमलं ना Yes. आणि जर आतमध्ये तुझ्या पॅशन असेल ना तुझ्या कामाविषयी तुला काम करायचंच आहे आणि मला माझ्या फील्डमध्ये छान करायचंच आहे सगळं छान होतं आणि सगळं balance manage होतं. होतं, हो, सगळं yes. मॅनेज होतं आणि साधं राहणीमान साधं डाएट ऑलवेज वर्क्स फॉर यू. क्या बात आहे, म्हणूनच तुमचे एवढे फॉलोअर्स वाढले. तुमच्या डाएटमुळे असू देत किंवा तुमच्या त्या सुंदर दिसण्यामुळे असू देत. जयंती, आता आपण एक रॅपिड फायर खेळतोय. Okay. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आई होणं म्हणजे? आई होणं म्हणजे जग जिंकणं. पत्रकारिता की अभिनय? पत्रकारिता. तुमची सर्वात मोठी भीती? मला हाईटची भीती आहे आणि पाण्याची भीती वाटते. सर्वात मोठी ताकद कोणती आहे तुमची? माझी मुलं. थकवा आला की पहिला विचार काय येतो? झोपूया. लोक काय म्हणतील हे विचार आजही येतात? अजिबात नाही. कोण लोक कसली लोक. आजची सर्वात मोठी शिकवण? गिवअप करू नका. फेस करा. सगळं छान होतं. यश मिळाल्यावर पहिली भावना काय असते? थँक्यू. कृतज्ञ राहणं. आज सुपर सखी पाहणाऱ्या थकलेल्या बाईसाठी एक वाक्य? थकू नकोस ग. खूप मस्त आयुष्य आहे आणि बाई असणं हे गिफ्ट आहे असं मला वाटतं. सगळ्यांच्या नशिबात नाही आहे ते. त्यामुळे तू बाई आहेस, तू सुपर वुमन आहेस आणि आपल्याला बघ ना किती ताकद दिली आहे ना देवाने. आपण सगळं काही करू शकतो. मुलं सांभाळू शकतो, घर सांभाळू शकतो, नोकरी करू शकतो, व्यवसाय करू शकतो, हसू शकतो, खिदळू शकतो, नाचू शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो. सो मला असं वाटतं हे गिफ्ट आहे. प्लीज हे गिफ्ट एक्सेप्ट कर. गिवअप करू नकोस. आयुष्य सुंदर आहे. तुम्ही ते आलात त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मला खरंच दडपण आलं होतं कारण की हा पॉडकास्ट जेवढे बघत असतील त्यातले भरपूर जण आपले फ्रेंड्स असतील आणि ते म्हणतील सुद्धा की अरे या दोघी तर खूप चांगल्या मैत्रिणी आहेत वगैरे वगैरे. पण मला खरंच दडपण आलं होतं की एवढा मोठा पॉडकास्टरचा आपण व्हिडिओ म्हणजे आपण पॉडकास्ट घेणं आणि त्यात पण जेव्हा आपण मी तुमच्याकडे इंटर्न म्हणून काम केलेलं आहे त्या जयंतीपासूनच्या आता तुम्हाला मी ओळखते आणि त्यामुळे खरंच खूप मला दडपण आलं होतं आणि तरी तुम्ही आला तिथे आणि थँक्यू सो मच. आजच्या आमच्या सुपर सखीमध्ये सहभागी झालात. थँक्यू सो मच. थँक्यू सायली. मला खरं तर तुझे आणि लोकमत सखीचे आभार मानायचे आहेत. कारण लोकमत सखी हा असा प्लॅटफॉर्म आहे की जो महिलांना कायम एनकरेज करतो, सपोर्ट करतो. त्यांच्यासाठी इतकं छान छान कॉन्टेंट बनवलं जातं. तुमचे अनेक रील्स आहेत, अनेक इंटरव्ह्यूज आहेत जे पाहून असं छान इन्स्पायर व्हायला होतं ग. Yes. आणि असंच नाही आहे की फक्त शहरी महिला म्हणजे गावातल्या महिला खेडेगावातल्या महिलांना सुद्धा तुम्ही इतकं छान प्रेझेंट करता. तिथल्या गोष्टी इतक्या छान तुम्ही दाखवता की खरंच हा मंच इतका मोठा आहे, इतका भारी आहे, इतकं छान काम करताय आणि या मंचाचा भाग मी आज झाले आहे. मला खरंच खूप आनंद झाला आहे. थँक्यू लोकमत सखी. येस, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.